मित्रांनो, सर्वात पहिले आज तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही मित्र चाललो होतो चांदवड रेणुका देवीचं दर्शन घ्यायला. तो पण तेवढ्यात मोठा कांड होऊन गेला. दादू ब्लॉगर असते. या पेट्रोल पंपचं उद्घाटन झालं. भाऊ तुम्हाला थोडं कमी पेट्रोल तर 100 प्लेट. पोहोचलो चांदवडला आणि आम्हाला पहिले जायचं होतं इच्छापूर्ती गणपतीला. आणि इकडं पण भरपूर गर्दी होती. काय गाडी वगैरे पार्क करून दिली. इकडं मोठी जागा केली पार्किंग साठी. एक नंबर गणपती मंदिर आहे भाई. म्हटलं चला आता मध्ये जाऊ. इथला व्ह्यू एक नंबर आहे. मध्ये गेलो आणि मित्रांनो दर्शन घेऊन घ्या गणपती बाप्पाचे. आणि दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आम्हाला धागा बांधायचा होता हातात. धागा वगैरे बांधून म्हटलं चला फोटो काढू. अरे यार फोटो काढायला कोणी नाही. म्हटलं ना तिथं कॅमेरा लावून काढू. हे दोघं म्हणजे चला तिकडंच काढू थोडं. काय आम्ही निघालो होतो आता रेणुका मातेच्या मंदिरात जायला. म्हटलं आता तिकडं पण भरपूर गर्दी असेल. रस्त्याचा बँड चालू होता इथं. म्हटलं वाजव थोडंसं नाचून घेऊ. फुल सिंगर फुल हे वाजव रे बाई. आता इथून खरी यात्रा स्टार्ट झाली. मग काय इकडं आता दुकानं पण एवढे नाही कारण की आज दसरा आणि शेवटचा दिवस आहे ना. आणि थोडीशी गर्दी आहे. तर चला मग आपण लागू लाईनीत. कारण इतर दिवस खूप गर्दी राहते. रात्राचे 9 दिवस इथं खूप गर्दी राहते. आत्ताशी आम्ही इथं पोचलो. आता खूप लाईन हे करायची आहे. फायनली बाई आपण आलोय यार देवी समोर. चला आता दर्शन घ्या. तुम्ही पण घेऊन घ्या देवीचं दर्शन. मित्रांनो 2 तास लाईनीत लागून काहीतरी फायदा झाला. कारण एकदम मस्त छान दर्शन झालं आमचं. बाहेर आलो तर बहिणी गाडी बनवली बँडची. पोरं म्हणे चला आता पेट पूजा होणी चाहिए. डायरेक्ट मिसळ खाऊन घेतली. निघालो घरी. आता भाई दादूबाईची गाडी डायरेक्ट 0च्या स्पीडनी पळती म्हणे आपल्याला बँड पाहायला जायचं. म्हटलं जाऊ ना. घराला माळी वगैरे लावून घेतल्या आणि आपल्या सेटअपची पूजा वगैरे करून घेतली. मग भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. सबस्क्राईब.